8 या आकड्यावर. धावा भरपूर होत आहेत. योगेश, आपण पहिल्याच मॅच मध्ये बघितलंय 63 धावा सक्सेसफुली चेज झालेल्या आहेत. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा चांगला बॉल या वेळेला बॅटच्या थोडासा आतमध्ये लागलाय. मिडॉनला बॉल ट्रॅव्हल होतोय. मिड विकेट मधून फिल्डर आलेत. चांगलं क्षेत्रक्षण, एकच धाव येथे मिळेल. सिंगलच्या जोरावर योगेशनं देखील स्वतःचा अकाउंट ओपन केलंय. संघाची धावसंख्या बिनबाद 9. स्वर्गीय मोतीराम बाळू चोरगे चषकाचा विजेता संघ आहे मेहर 11 बापगाव. पंडित गोडे यांची ती स्पर्धा आपल्या नावावर केली मेहर 11 बापगाव संघानं. आत्मविश्वास दुणावलेला असणार आहे या खेळाडूंचा. परंतु इकडे परिस्थिती काहीशी वेगळी आहे. किरवलीमध्ये बॉल हवेत आहे, परंतु फिल्डर पासून थोडासा दूर. वाईडिश लॉंग ऑनला तिकडे फिल्डर सज्ज. आणखी एक सिंगल येते. छोटेखानी कमबॅक आपल्याला गोलंदाजाकडून जरूर पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर षटकार आला होता, त्यानंतर एक वाईट बॉल त्याने डिलिव्हर केला होता. पण तदनंतर जे 3 चेंडू टाकलेले आहेत, चांगले चेंडू पाहायला मिळत आहेत. खोलवर टप्प्याचे चेंडू टाकले जात आहेत आणि फक्त आता सिंगल्स येताना दिसत आहेत. धावसंख्या दुहेरी अंकात, बिनबाद 10. आजचा स्पर्धेचा पहिला दिवस. जय सावरीदेव चषक 2025 किरवली. पुढे सरसावून इनसाइड आउट ड्राईव्ह करायचा होता, मात्र बॉल थोडासा खाली राहिलाय. बॅट्समनला बीट करून बॉल सरळ विकेट किपरच्या हातात येतोय. डॉट बॉल. पहिलं षटक प्रगती पथावर असताना 10 धावा फलकावर मेहर 11 बापगाव. यानंतरचा सामना असेल जय हनुमान खांडवळ विरुद्ध रुद्र स्पोर्ट्स सांगे. लो फुल टॉस ड्राईव्ह केलाय. स्ट्रेट लॉंग ऑनला बॉल येतोय. लॉंग ऑनचा खेळाडू थोडासा वाईड होता, परंतु खूप लवकर पोहोचलाय बॉलवर. चांगली फेक देखील पाहायला मिळते. एकच धाव येथे मिळेल आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या फलकावर पाहायला मिळते बिनबाद 11. 11 रन्स विदाउट लॉस आफ्टर लूजिंग द टॉस अँड बॅटिंग फर्स्ट मेहर 11 बापगाव. मकरन स्पोर्ट्स मुठवळ देखील एक मातब्बर संघ आहे. काही अनुभवी खेळाडू तुम्हाला या टीमकडे पाहायला मिळत आहेत, तर बरेचसे युवा खेळाडू देखील या संघामध्ये आहेत. नेहमीच चर्चेत असलेला संघ आहे ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन मध्ये मकरन स्पोर्ट्स मुठवळ. आज एकूण 10 संघांना आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. यानंतरचा सामना असेल जय हनुमान खांडवळ विरुद्ध रुद्र स्पोर्ट्स सांगे. त्यानंतर स्पार्टन सांगे विरुद्ध विहान स्पोर्ट्स पिसे. 5वा सामना असेल जय सावरीदेव स्पोर्ट्स किरवली विरुद्ध योगेश 11 आमणे. सर्वच संघांनी आपल्याला जी वेळ देण्यात आलेली आहे त्या वेळेनुसारच येथे दाखल व्हायचं आहे. मुठवळ संघाला 3 धावांची पेनल्टी इथे आकारण्यात आलेली आहे, कारण त्याचा पॉइंट बॉक्समध्ये नाहीये. पहिल्या मॅचमध्ये देखील खांडवळ संघाला 3 धावांची पेनल्टी बसली होती, तरी देखील सामना मात्र त्यांनी जिंकला. सुधारित धावसंख्या 14 आहे. नवीन गोलंदाज संजय. उपस्थित आहे. जबरदस्त कॅच, अगदी सीमारेषेलगत कॅच टिपला आणि गोलंदाज बाद. पण मंगेश वैतीचा जर आपण विचार केला ISPL मध्ये तो फ्लॉप राहिला. त्याची बॅट चाललीच नाही. स्लोवर बॉल स्लॉक केलाय. खेळायचं होतं डीप मिड विकेटला बॉल चाललाय लॉंग ऑनला. कुमार तिकडे उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव येथे घेण्याची संधी उपलब्ध होते. सिंगलच्या जोरावर स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना बॅटर तुषार एका धावेच्या मदतीनं धावसंख्या स्कोर बोर्डवर 1/15. मग 11 धावा फलकावर होत्या पहिल्या ओव्हरनंतर. 3 धावा पेनल्टीच्या स्कोरमध्ये ऍड करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळेच आता आपल्याला 15 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक सध्या मार्गस्थ आहे. संजय वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलात टाकलेला बॉल आहे. वळवायचा होता, बघायचं आहे बॅटला लागलाय की नाही. बॉल मात्र विकेट किपरला बीट करून सीमारेषा पलीकडे. वाईटचा देखील इशारा. 5 धावा मिळतील
5 धावांचा बोनस. चेक करू इच्छित आहेत. फलंदाजाच्या पायाला किंवा ट्राउझरला बॉलचा स्पर्श झालाय की काय हे चेक केलं जाईल. कन्फर्मेशन पुन्हा एकदा आपल्यापर्यंत पोहोचेल. पण 4 धावा तर मिळालेल्या आहेत. विकेट किपरला बॉल अडवता आला नव्हता. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू देखील बीट झाला आणि बॉल सीमारेषा पलीकडे निघून गेलाय. फलंदाजाने बॅट देखील फिरवली होती त्या बॉलवर, पण बॅट आणि बॉलचा स्पर्श आहे की नाही किंवा फलंदाजाच्या पायाला बॉलचा स्पर्श झालाय की नाही हे सर्व काही चेक केलं जाईल. आणि हा बॉल वाईड असेल. यस, योग्य निर्णय होता पंच दैवत वेळेकर यांचा. 5 धावा मिळत आहेत. 5 धावांनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 20 वर. 20 रन्स ऑन द बोर्ड. दुसरं षटक प्रगतीपथावर. नेक्स्ट बॉल. यावेळेला लॉफ्टेड फटका. बॉल हवेत आहे. फटका फसलाय. फिल्डर तेथे. बॉल खाली नाही आहेत. गॅप मधून बॉल निघालाय आणि बॉल सीमारेषा पलीकडे येतोय. चौकार. करत असताना क्रॉस द लाईन फटका मारलाय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण डीप मिड विकेटला. एकच धाव येथे मिळताना दिसते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 25. परंतु अजय, आपण या स्पर्धेमध्ये आपण जर एक विचार केला तर या स्पर्धेमध्ये या खेळपट्टीवरती धावा वेगाने होत आहेत आणि ते आपण पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा पाहिलं आणि या सामन्यामध्ये सुद्धा मात्र चांगले स्ट्रोक सध्या आपल्याला फलंदाजाच्या वतीने पाहायला मिळत आहेत. म्हणजे हाय स्कोरिंग लढती या स्पर्धेमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळतील. संजय पुन्हा एकदा मार्गस्ट ओव्हर द विकेट मात्र मारा करतोय. हो, फक्त दिशा दाखवली. इनफिल्डला बीट केला. कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू चालला वेगानं सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी हा येतोय चौकार. अतिशय कलात्मक फटका होता. फक्त दिशा दाखवण्याचंच काम केलं होतं. जास्त जोरात खेळण्याचा प्रयत्न नव्हता. कव्हर पॉईंटचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये होता. इनफिल्डला क्लिअर केलंय आणि आउटफील्ड फास्ट आहे. आउटफील्डमध्ये उतार आहे, त्याचा देखील फायदा येथे फलंदाजाने घेतलाय. चौकार येतोय तुषारच्या बॅटमधून. मेहर 11 बापगाव संघाची धावसंख्या आता 29 या आकड्यावर जाऊन पोहोचले. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या होत्या. 3 धावा पेनल्टीच्या आपण ऍड केल्या आणि हे षटक संजयचं आतापर्यंत फार खर्चिक राहिलंय. 15 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. चांगली बॅटिंग सध्या आपण पाहतोय पहिल्या इनिंगमध्ये. यानंतर आजच्या दिवसातील तिसरा सामना असेल जय हनुमान खांडवल ब विपक्ष रुद्रस्फोट सांगे. आणि जशी आज आपण ही स्पर्धा संपन्न करू, जय हनुमान खांडवल ब संघाच्या स्पर्धेला आपण सुरुवात करू. पुन्हा एकदा दिशा दाखवली. बॅटचा फेस उघडलाय. पॉइंटला क्लिअर करत असताना बॉल चाललाय सीमारेषेचा वेध घेत असताना, मात्र या वेळेला डीप मधून फिल्डर पोहोचलाय बॉलवर. 2 धावा येथे मिळत आहेत. चांगली फलंदाजी. गोलंदाजाच्या वेगाचा फक्त वापर करत असताना फलंदाज 2 धावांनिशी धावसंख्या 31 या आकड्यावर जाऊन पोहोचले आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ समाप्त. 31 for 1 मेहर 11 बापगाव. व्यासपीठावर केशवजी बजागे किरवलीचे समाजसेवक उपस्थित आहेत. अगदी उद्घाटन सोहळ्याप्रसंगीच ते उपस्थित झालेले आहेत आणि आपला अमूल्य वेळ देत आहेत या स्पर्धेसाठी. त्यांच्या माध्यमातून बॉल देखील स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. फार चांगलं योगदान या स्पर्धेसाठी. त्यांचा शुभ सन्मान येथे आपण करूयात. विनोद बजागे यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण केशवजी बजागे यांना सन्मानित करावं. किरवलीचे उद्योजक केशवजी बजागे. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज मकरंद स्पोर्ट फुटबॉल संघाच्या बाजूने सुधीर पाटील. 2 षटकांचा खेळ आपण इथे पाहिलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या
आणि अजूनही 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. आणि या खेळपट्टीवरती सुद्धा जर पाहिली तर 2 प्रॉपर फलंदाज सध्या आपल्याला मेहेर 11 बापगाव संघ जे आपण पाहत आहोत. एका बाजूला मेहेर, आय थिंक राहुल मेहेर, त्याच्या सोबतीला पाहू शकाल तुषार भंडारी उर्द विकेटने मारा करतोय. खराब चेंडू फुल टॉस आणि त्याच्यावरती फटका चांगला सजवलाय आणि चेंडू चला अगदी वाडिश लॉंगांच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. चौकार षटकारांचा मुसळधार पाऊस अगदी पहिल्या मॅच पासूनच पाहायला मिळत आहे. बिमर चेक केला जाईल. ह्या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण NB लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर अगदी मागच्याच आठवड्यामध्ये त्यांनी निंबवली येथे जरीमरी चषकाला कव्हरेज दिलं होतं. नवीन जरूर आहेत या क्षेत्रामध्ये पण चांगली कामगिरी करताना दिसत आहेत NB लाईव्ह निवृत्ती बचाके अँड टीम. षटकार तर आलेला आहे मात्र हा बॉल बीमर असेल का? मिस्टर सागर म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थान आपण नवा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला फुलटॉस होता त्याच्यावरती षटकार जोडला गेला. फलंदाज राहुलनं सुधीरचं स्वागत केलं त्या ठिकाणी षटकाराने आणि आता मात्र बागफुला जाऊन जबरदस्त फटका समोरच्या दिशेनं परंतु शत्रक्षण करण्याचा चांगला प्रयत्न झाला होता त्या ठिकाणी विनीतच्या वतीने परंतु चेंडू थांबला नाही आणि सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. हवेत आहे इथे फिल्डर कडून घडली आहे चूक. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉईंट सीमारेषेचा वेध घेत असताना डीप कव्हर मधून फिल्डर पोहोचलेत. यावेळेला 2 धावा मिळत आहेत. प्रत्येक बॉलवर काही ना काही धावा येत आहेत आणि हा सामना देखील एका हाय स्कोरिंग सामन्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. पहिल्याच मॅचमध्ये 63 धावांचा डोंगर समोर असताना देखील सामना जिंकला. त्या धावा चेस करत असताना NK स्पोर्ट्स खांडवळ संघानं आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये कदाचित हाय स्कोरिंग सामने पाहायला मिळू शकतात. लो फुल टॉस आहे. टर्न केला ऑन साइडला. जबरदस्त प्लेसमेंट. एक टप्पा घेतल्यानंतर बॉल सीमारेषा पलीकडे. 4 रन्स. जरूर बापगावची ज्येष्ठ समाजसेवक गुरुनाथजी मेहेर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि तसं जर पाहिलं तर मैदान खूप मोठं आहे, क्रीडांगण खूप मोठं आहे आणि गॅप सुद्धा खूप मोठमोठे आपल्याला पाहायला मिळतात अजय. आणि त्याचा मात्र कुठेतरी फलंदाज पूर्णपणे फायदा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखी एक बाब आपण बघतो खेळपट्टी कॉन्क्रीट सरफेस आहे परंतु सपाट विकेट आहे आणि त्याच्यामुळे बॉल लवकर बॅटवर येतो. फटके खेळणं सोपं होऊन जातं फलंदाजांसाठी. फलंदाज मनमुराद आनंद लुटतायत. हा बॉल परफेक्ट यॉर्कर आहे. क्लीन बोल्ट. फलंदाज बाद.
आपण पाहत आहोत अगदी स्लॉक केला गेला आणि तिथे सुद्धा पाहिलं तर खूप पण गॅप, परंतु फिल्डर जरी असता तरी सुद्धा मात्र त्या ठिकाणी या चेंडूला थांबवू शकले नसते. एवढा चांगला दर्जेदार फटका तिथे मात्र तुषार भंडारीने मात्र त्या ठिकाणी फेस केला. पण अजयने मगाशी सांगितलं की सध्या तरी आपण जर पाहिलं तर ISPL मध्ये मंगेश वैतीचा परफेक्टली फॉर्म मात्र पाहायला आपल्याला नाही, परंतु मंगेश वैती विथ बापगाव तुषारचा फॉर्म या स्पर्धेमध्ये नव्हे तर पूर्ण स्पर्धेमध्ये सध्याच्या आपण जर सीझनचा विचार केला तर चांगला पाहायला मिळतोय. चांगला खेळत आलेला आहे. या मॅचमध्ये देखील चांगली फटकेबाजी त्याने केली आहे. 4 बॉल्समध्ये 13 धावांवर तो खेळतोय. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेला आहे. अजूनही 5 चेंडू डावामध्ये शिल्लक आहेत. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. आखो टप्प्याचा यावेळेला हुक केलाय. बॉल हवेत आहे. टायमिंग चुकलंय. फिल्डर डाऊन द बॉल. डीप स्क्वेअर लेगला चांगला झेल आणि फलंदाज बाद. 53 ह्या धावसंख्येवर हा तिसरा धक्का बसतोय. विशाल पाटील होता अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेनं. चेंडू सुद्धा पाहिला तर ज्यावेळी फटक्या त्यांनी एक्झिक्यूट केलं त्यावेळी मात्र भरपूर हवेत पाहायला मिळाला आणि त्याच अनुषंगाने मात्र विशाल पाटीलला ती संधी मिळाली. चेंडू खाली व्यवस्थित पोहोचला गेला आणि शेवटच्या क्षणाला मात्र आपल्या हातांची हुंजल त्याने बाहेर काढली. शॉर्ट बॉलचा चांगला वापर केलाय विनीतनं. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर उसळी चांगलीच प्रदान केली होती चेंडूला आणि त्याच्यामुळेच फटक्यावर पूर्ण कंट्रोल राखता आलं नाहीये फलंदाजाला. खरं तर खेळायचं होतं ऑन साईडला, पण योग्य पोझिशनमध्ये नव्हता आणि त्यामुळेच थोडासा बॉल समोर गेला, स्क्वेअर गेला एकदम. डीप स्क्वेअर लेगला चांगला झेल तिथे संपन्न केलाय फिल्डरनं. नवीन बॅटर मैदानामध्ये यासीन आता येतोय 5व्या क्रमांकावर. हा निश्चितपणे द वॉल ऑफ बापगाव सन्माननीय रघुनाथजी भजागे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन असताना आपण व्हायचं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न जरूर तिथे मात्र फलंदाज यासीनने केला गेला आणि त्याचमुळे चेंडू बॅटमध्ये मात्र हवं तसं संपर्क मात्र त्या ठिकाणी झाला नाही. सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 3 गडी बाद 56 धाबा फलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली धावसंख्या फलकावर जरूर पाहायला मिळते, परंतु जसा पहिला सामना आपण बघितलेला आहे की भरपूर धावा झाल्या होत्या, चेस देखील झाल्या त्या धावा, त्यामुळेच आणखी काही धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. नंतर गोलंदाजी देखील चांगलीच करावी लागेल सामना जिंकण्यासाठी. हो 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 हा बॉल कुठे टाकलाय, खूपच जास्त बाहेर आहे. अवांतर धाव येथे मिळेल. वाईटचा इशारा करतायत पंच दैवत वेळेकर. तसेच सन्माननीय नितेशजी भोईर यांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे. आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन असताना पण नवा आपलं सुद्धा आम्ही सौरदेव चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. ऑन साईडला पाहू शकाल खेचून मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू पाहू शकाल मिड विकेटला मात्र चांगला फील्ड केला गेला आणि तत्पुरती एकच धाव घेण्याची संधी मात्र त्या ठिकाणी मिळाली. शेवटचे 2 चेंडू आता शिल्लक आहेत या डावामध्ये. धावसंख्या 56 3 गड्यांच्या मोबदल्यात. सलामीवीरानं चांगली पायाभरणी रचली होती खऱ्या अर्थानं राहुलनं, ज्यानं 29 धावांची तडाखेबंद खेळी केली. 10 बॉलचा सामना करत असताना योगेश लवकर बाद झाला होता, परंतु तुषारने चांगले फटके खेळले, तो देखील बाद झाला. यावेळेला स्लोवर बॉल समोर उडवलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर डाऊन द बॉल. लॉंग ऑफ मधून आलाय फिल्डर. चांगला झेल स्वीकारतोय आणि फलंदाज बाद. आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन असताना पण नवा आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. विकेटचं पतन झालं गेलं आणि पाहू शकाल 6व्या क्रमांकावरती नवीन फलंदाज लेफ्ट आर्म आलेला आहे मिस्टर हेमंत आणि या पहिल्या डावातील शेवटचा चेंडू मात्र तो सध्या फेस करेल. हो चेंडूला मात्र थोडंसं टर्न करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच अनुषंगाने मात्र पाहू शकाल फटका मिस्टामिंग घ्यायला लागला, परंतु चुकीचं क्षेत्ररक्षण आणि चेंडू फरार. स्क्वेअर लेगच्या पलीकडे 1 बाउन्स, मिळतील 4 धाबा. तर अशा एकूण पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 60 धाबा फलकावरती लागल्या गेल्या आणि 61 धाबांचा पाठलाग इथे मात्र आपल्याला स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठबल संघाच्या वतीनं पाहायला मिळू शकेल का. तत्पुरती आपण जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. संघ असेल रुद्र इलेवन सांगे विपक्ष जय हनुमान खांडवल ब संघाचे संघनायक आलेले आहेत. रुद्र स्पोर्ट सांगे संघाला सुद्धा विनंती करतो की आपण कुठलाही विलंब इथे मात्र लावू नका. सन्माननीय
तुकारामजी बजागे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत आणि किरोली ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत. विनंती करतो की आपण या आपल्या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. रुद्र स्पोर्ट सांगे संघ प्लीज आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. बॉलिंग अनालिसिस तुम्ही पाहू शकाल. खूप चांगलं टेलिकास्ट आहे NB लाईव्ह मार्फत. मकरन स्पोर्ट्स मुठवळ संघानं प्रथम गोलंदाजी केली या सामन्यामध्ये. कुमारनं सुरुवात केली होती. 11 धावा त्याने खर्च केल्या. त्यानंतर संजय आला, मागडं षटक होतं, 17 धावा, एक गडी जरूर बाद केला. सुधीर पाटीलनं 16 धावा खर्च केल्या, एक गडी त्याने देखील बाद केला. मात्र शेवटचं षटक चांगलं टाकलं. विनीतनं 13 धावा जरूर खर्च केल्या, परंतु 2 फलंदाजांना बाद देखील केलं. आणि बॅटिंगचा जर आपण विचार केला तर खूप दमदार बॅटिंग पाहायला मिळाली. राहुल मेहरकडून 29 धावा त्याने आपल्या टीमसाठी बनवल्या. 10 बॉलचा सामना करत असताना योगेश लवकर बाद झाला होता. त्यानंतर तुषार भंडारीनं 13 धावांचं योगदान दिलं आणि 4 धावांचं नाबाद योगदान हेमंतचं राहिलं. शेवटच्या बॉलवर त्याचा झेल ड्रॉप झाला होता. तो चौकार फार निर्णायक ठरू शकतोय. 10 अवांतर धावा देखील मिळालेल्या आहेत, ज्यामध्ये 7 वाईड आणि 3 धावा पेनल्टीच्या आहेत. 60 धावांपर्यंत मजल मारली गेलेली आहे. 4 ओव्हर्समध्ये 61 धावा बनवायच्या आहेत विजयाकरिता या मॅचमध्ये मकरन स्पोर्ट्स मुठवळ संघाला. येस, थँक्यू अजय. या कॅप्टन रुद्रा स्पोर्ट्स सांगेचे कॅप्टन आणि जय हनुमान खांडवल बीचा कॅप्टन आणि मान्यवरमध्ये आम्ही सन्मानी आमचे भाजप कार्यकर्ते माजी सदस्य किरोली ग्रामपंचायतीचे तुकारामजी बजागे साहेब, आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करू इच्छितो. तसेच रघुनाथजी बजागे साहेब सुद्धा आपल्यामध्ये असतील. हे 2 आपले सुप्रसिद्ध मान्यवर ज्यांच्या शुभ हस्ते आपण करू या टॉस. ह्या नवीन सामन्याचा एका बाजूला बघा पाहू शकता आपण टेल, ट्रॉफी मॉल, हेड, म्हणजे आता छापाकाटा असाही बनवता येतो. टॉस करतात आमचे तुकारामजी बजागे, सोबतीला रघुनाथजी बजागे. टॉस का बॉक्स साईनाथजी बजागे आणि गणेश बजागे पुरस्कृत पाहू शकता आपण. सुंदर हे सजावट त्यामध्ये होत आहे. हा टॉस करा सर. स्पिन केला आहे आणि हेड कॉल, परंतु टेल आलाय. टॉस जिंकला तर रुद्रा स्पोर्ट्स सांगेच्या कॅप्टनने. आपण मान्यवर स्थानापन्न. हॅलो हॅलो हनुमानजी बबन बजागे स्पॉन्सर्ड थम्सअप दिली जात आहे टॉस विनिंग कॅप्टनला. तुकारामजी बजागे आणि रघुनाथजी बजागे यांच्या शुभ हस्ते आपण स्थानापन्न व्हा. सांगेने टॉस जिंकला. फिल्डिंगचा निर्णय. ह्या ग्राउंडवरती कधी याच्या आधी तुम्ही आलेले आहेत खेळायला? बाजू आलं. थोडा आवाज द्या डीजे. काय निर्णय होता, कोणता संघ होता त्यावेळेला? त्यावेळेला संघ नव्हता, आम्ही प्रॅक्टिसला यायचो ना इथे. ओके. मैदान मागच्या वर्षीपेक्षा कसं वाटतं तुम्ही प्रॅक्टिसला येत आहे? म्हणजे आता तरी खूप चांगलं आहे, नाही तर पहिले नव्हता असा, आता खूप चांगलं आहे. याचा अर्थ की आमचे किरोलीकर मैदानासाठी किती मेहनत घेतात असं तुम्हाला म्हणावंसं वाटतं? हो, खूप मेहनत घेतात ना. कारण त्यांना स्पर्धा घडवायची असली की त्या आधी मैदानची निर्मिती करतात, हे महत्त्वाचं असतं. तुमचा संघ कशा प्रकारची कामगिरी करतो या दिवाळीच्या हंगामापासून? काय करंडक उचललं की नाही आतापर्यंत? सध्या बॅट लग आहे. बॅड लक आहे की बॅड परफॉर्मन्स आहे? नाही, बॅट लग आहे. अच्छा, लकवरती डिपेंड आहे तुम्ही जास्त. ओके ओके, ठीक आहे. बॅटिंगसाठी उतरायचं आहे. तुमचा संघ जबरदस्त उभारी घेतोय. जय हनुमान खांडवल बी संघ काय प्रयत्न असतील आणि या स्पर्धेसाठी जयत तयारी काय केली आहे? तयारी तर खूप केली आहे, बघू आम्ही आता. मागच्या आठवड्यामध्ये बावगावमध्ये थोडंसं निराशाजनक कामगिरी झाली होती, त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न असेल? हो, नक्कीच. कोणत्या आता जबरदस्त खेळाडू तुमचा फॉर्ममध्ये आहे तुमच्या टीममधला, की तुम्ही त्याच्यावरती पूर्णपणे अवलंबून असाल की सर्व फॉर्ममध्ये आहेत? नाही, सर्व फॉर्ममध्ये आहेत. किती स्कोर योग्य वाटतोय बॅटिंगसाठी उतरताना? स्कोअर काय कुठलंच योग्य वाटत नाही. पॉझिटिव्ह बोलताना तुम्ही दिसत नाहीत, हरकत नाही. थोडेसे नर्वसनेस आहेत, कारण काय त्यांची इच्छा आहे की एखादं चॅम्पियनशिप पटकावं, पण तसं काय होत नाही. दोन्ही कॅप्टन अगदी नक्की इथे प्रयत्न करतील पूर्णपणे उचलण्यासाठी. सार्वजनिक चषकाची स्पर्धा नक्की त्या दोघांना आपण शुभेच्छा देऊया. टॉस जिंकलाय तो रुद्रा स्पोर्ट्स संघाच्या कॅप्टनने, त्याने निर्णय घेतलाय बॉलिंग करण्याचा. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. अजय गरज सर अँड योगी पाटील. धन्यवाद. धन्यवाद मनोज कारवे सर. पाहू शकाल लक्ष खूप मोठं आहे, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कुठलाही लक्ष मोठं नसतं आणि कुठलाही लक्ष छोटं नसतं. जोपर्यंत पहिली शेवटची धाव आणि शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत कुठला संघ जिंकेल याची आपण भविष्यवाणी करू शकणार नाहीये.
61 धाबांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी पाहू शकाल या ठिकाणी स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाची आपण पाहत आहोत. रणजित पाटील आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल विनीतला मात्र त्या ठिकाणी पाठवलं गेलं. पहिल्या चेंडूवरती हवेत खेळला आणि पाहू शकाल शॉट बॅकवर्ड पॉइंटला झेलबादच्या स्वरूपात फलक पहिलाच गडी गारद झालाय. पहिल्या चेंडूवरती रणजीची विकेट इथे प्राप्त केली गोलंदाज राहुलने. वा काय सुंदर सुरुवात केली मेहर 11 बापगाव संघाने. सन्मान्य आमचे बाळदादा मेहर यांचा हा संघ जबरदस्त उभारी घेतोय. अक्षरशः जेव्हा चॅम्पियन झाले मागच्या आठवड्यामध्ये बाळा मेहरचा हा संघ, तेव्हा बाळा मेहर यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होतं. पूर्ण ते मैदानाच्या चौफेर फिरत होते. त्यांनी एक जागा निवडली होती. ती जागा त्यांना की नेहमी म्हणतात की फलदायी ठरते. त्या जागेवरती ते पूर्ण सामना संपेपर्यंत उभे होते आणि त्यांच्याकडे जेव्हा कॅमेरा फिरला गेला होता त्यावेळेला जे डोळ्यातून त्याचे अश्रू टपकत होते जेव्हा मेहर बापगाव संघ चॅम्पियन झाला. योगी हो निश्चितपणे. आणि सध्या पहिल्या क्रमांकावर संघ रँक करतोय. परंतु नवीन फलंदाज विशाल पाटील मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. पहिल्या चेंडूवरती हाणाघाती प्रहार करण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू परफेक्टली मिडल झाला नाही आणि त्याचमुळे मात्र फटक्याला उंची जास्त मिळाली आणि जोपर्यंत चेंडू धरतीला दान झाला तोपर्यंत 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. 2 धावने वैयक्तिक आणि संघाचं अकाउंट ओपन करतोय मिस्टर विशाल पाटील. आणि पहिल्या सामन्याने दाखवून दिलं की 63 धावा सुद्धा इथे चेस होऊ शकतात. ते सुद्धा चेंडू राखून झाले आणि या ठिकाणी पाहतो की 61 धावा चेस करायच्या आहेत आणि ते सुद्धा करामत करावी लागेल मोटको स्पोर्ट मुठवल संघाला. यावेळेला उडवला फुल टॉस होता हवेमध्ये काही काळ आणि 2 फिल्डांच्या मधून चेंडू जातोय मिड विकेटच्या प्रेक्षक स्टँडमध्ये. सुंदर चौकार. फटक्यांची आवश्यकता आहे टीम मुठवल संघाला. तो पहिला फटका मात्र पाहिला आपण विशाल पाटीलच्या बाट मधून. हो आता मात्र ऑनसॉनला खेचून मारलाय रॉकेट शॉट आणि चेंडू मिड विकेटच्या बाहेर फरार. 6 धावांसाठी षटकार. नावाप्रमाणे कामगिरी करतोय. 3 चेंडूमध्ये त्यांनी ठोकल्यात 12 धावा आणि हा विशालमय स्कोर गाठण्याचा त्याचा पूर्णपणे विशाल प्रयत्न आहे. स्वप्न मोठं आहे आणि प्रयत्न सुद्धा मोठा असावा आणि तो प्रयत्न सुरू केला आहे. विनीत एका बाजूला पाहतोय की फटकेबाजी किती सुंदर करतोय विशाल. रणजित बाद झाला परंतु या सामन्याची जबाबदारी घेतली आहे योगी सर विशालने. हो निश्चितपणे या चेंडूच्या मिरिटवरती फटके खेळतो स्टँड अँड डिलिव्हर. काय फोर्स केलाय आणि चेंडूला पाठवला अगदी साइड स्क्रीनच्या डोक्यावरून. बॅक टू बॅक दुसरा केला होता फटका पण तो रायझिंग चेंडूला अशा प्रकारे आडव्या बॅटनी सरळ लॉफ्टेट लॉंग ऑफ ड्राईव्ह करणं साधी गोष्ट नाही. हे फटके विराट कोहली छान मारतोय परंतु हे फटके आता सुरू झाले टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. स्टँड अँड डिलिव्हर अगदी जागेवरच अगदी जबरदस्त टायमिंग साधलं होतं आणि धावसंख्या षटकाराने फुलत असताना 18 वरती 18 आणि लक्ष जिंकण्यासाठी 61 धावांचं. आणि त्यासाठी तुमच्या मनगडामध्ये पॉवर असणं फार गरजेचं असे फटके खेळण्यासाठी. पाहू शकाल इथे मात्र बॅटची लिडिंग एज आणि चेंडू पाहू शकाल भरपूर वेगानं चालू फाईन लेगच्या दिशेनं. धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न विशाल पाटील करतो आणि सध्या मात्र तो यशस्वी होत असताना शेवटच्या चेंडूवरती सुद्धा मात्र जोडला चौकार. आणि ज्याप्रमाणे सुरुवात हवी होती स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाला ती सुरुवात देत असताना एक गडी बाद एकूण 22 धावा 10 फलकावरती आपण पाहतोय. 15 आय थिंक 2-5च्या धावगतीने मात्र पुढे चाल करायची होती परंतु त्यापेक्षा अधिक धावा पहिल्या षटकामध्ये जोडल्या गेल्या. हो नक्कीच. आधीच्या सामन्यात सुद्धा आपण हे चित्र पाहिलं योगी सर की जेव्हा 64चं टार्गेट होतं 64चं त्यावेळेला सुरुवात लाजवाब केली होती एनके स्पोर्ट कांडवलने.
तब्बल धावांची सिलोजिबली केली होती, 25 धावा उभ्या केल्यात. आणि तसंच इथे आपण पाहतोय की हा सामना पण तसा होईल की काय. 22 धावांनी सुरुवात केली आहे आणि रिक्वायर रन रेट होता ते 15.25, त्याच्या पार गेली आहे ही धावसंख्या पहिल्या षटकाचा विचार करता. फक्त एक इथे विकेटची प्राप्ती केली म्हणजे महत्त्वाचा खेळाडू जो रणजित बाद झाला आहे. आणि तसं आधीच्या इनिंगमध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं की महत्त्वाचा खेळाडू अगदी लवकर बाद झाला होता. आणि त्या इनिंगचं जेव्हा आपण जितेश बाद झाला बघितला आपण, आणि नंतर जयेशने सूत्र हातात घेतली होती आणि सोबतीला सौरभ जो जोडला गेला, जबरदस्त त्यांनी भागीदारी केली. म्हणजे मोठ्या धावसंख्येच्या चेसिंगसाठी योग्य सर एक चांगली पार्टनरशिप आवश्यक असते. हो, निश्चितपणे आणि पाहू शकाल या स्पर्धेसाठी सुद्धा मात्र मिस्टर क्लासिक आय थिंक हेमंत गरजेचं सुद्धा मात्र चांगला आपण योगदान पाहत आहोत. कारण त्यांच्या माध्यमातून सुद्धा मला या ठिकाणी वायफायची सेवा सुद्धा उपलब्ध झालेली आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. जरूर पहिल्या चेंडूवरती पाहिलं तर रणजित पाटील बाद झाला, परंतु तदनंतर पूर्णपणे सूत्र विशाल पाटीलने आपल्या हातामध्ये घेतलेली आहेत. त्याला तुषार आपण केल्याला सुरुवात करूया. जबरदस्त खेळ सध्या तो साकार करतोय आणि दुसऱ्या षटकाला आता मात्र सुरुवात करत असतात गोलंदाज तुषार भंडारी. लिडिंग एज चेंडू हवेत आणि शॉट फैलीकडे पाहू शकाल त्या ठिकाणी झेल ड्रॉप. आणि तदनंतर ओव्हरच्या रूपाने अजून एक धाव सुद्धा मात्र खर्च केली गेली. पहा, जर तुमच्याकडे आम्ही जरूर म्हणू शकतो की धावा जास्त आहेत, परंतु जर तुम्ही अशा प्रमाणे जर लेझी जर खेळ खेळण्याचा प्रयत्न केला तर जरूर तुमच्या अंगलेखी येऊ शकतोय. नक्कीच आमचे भावी सरपंच आहेत ते अज्जूभाई, आणि त्यांनी आधीच्या चेंडू सुद्धा तो झेलचा प्रयत्न करायचा होता. जो चेंडू निघून गेला बघा पायाच्या जवळून अगदी गणेशजी बजागे साहेबांच्या बॅनरकडे, आणि आता तर आता सुंदर झेल हातामध्ये पडला होता. म्हणजे तुम्ही अगदी सहज सोपे झेल जर घेणार नाही तर मग कोणते झेल घेणार हाही प्रश्न आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, गोलंदाजावरती पूर्णपणे दडपण येणार आणि गोलंदाजाचा इथे आत्मविश्वास कमी होऊ शकतो. तुषार पुन्हा एकदा थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय लॉंग ऑन होती, फिल्डर आहेत त्या ठिकाणी. शालिक भोईरकडून मिस्टेक घडते, कारण ज्या शालिकनं स्वर्गीय रोशन स्पोर्ट मुटवलच्या स्पर्धेमध्ये एज अ फिल्डर म्हणून पारितोषिक पटकावलं होतं आणि त्याच्याकडून ही चूक घडली गेली. एकेच रूपांतर दुहेरीमध्ये झालं आणि संघाची धावसंख्या 2च्या साह्यानं 26 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली धावसंख्या आहे तसं विचार केला आपण तर. एक गडी बाद जरी झाला तरी सुद्धा धावांचा इथे वेग थांबला नाहीये, परंतु इथे फटके थोडेसे अधुरे पाहायला मिळत आहेत. मिस टायमिंग फटके होऊ लागलेत, झेल सोडले गेले, ह्या गोष्टी घडल्या या षटकामध्ये. उतार चढाव बरेच पाहायला मिळाले. व यावेळेला सुद्धा अगदी स्ट्रेट डायव्हचा प्रयत्न होता. चांगल्या स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये तुषारने कव्हरिंग केलं. बाळदादा मला एकदा म्हणाले सुद्धा की तुषार हा पडद्यामागे असायचा आधी, परंतु त्यांनी अगदी फ्रंट फुटला तो आला आहे आणि अगदी ह्या अंगामध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. हो, निश्चितपणे मी मागील सुद्धा स्पर्धेमध्ये काही भरपूर तुषारचा उल्लेख केला की जरूर बाबगाव संघाचा विचार जर केला तर मात्र शालिक असेल, योगेश असेल, राहुल असेल, आर्यन असेल यांना मात्र ओळखतात, परंतु पडद्याच्या पाठीमागे चांगलं कार्य सातत्याने तुषार भंडारी करत असतो. हो, पुन्हा टॉप एज चेंडू हवेत, परंतु एस्टनच्या पाठीमागे मात्र चेंडूला थांबवलं गेलं आणि अखेर विनीतच्या बॅटमधून मात्र त्या ठिकाणी आपल्याला एक सिंगल धाव पाहायला मिळाली. विनीत थोडासा साच पडतोय, कारण पहिल्या चेंडूपासून जर पाहिलं तर एकही एक कॉन्फिडन्स वाढवणारा फटका त्याने केला नाही. परंतु जर विनीतनं जर जास्तीत जास्त संधी जर विशाल पाटीलला दिली तर त्याच्या संघासाठी चांगला लाभदायक होऊ शकतोय. परंतु त्याची रणनीती काय असेल, त्याची प्लॅनिंग काय असेल, येणाऱ्या काही क्षणानंतर आपल्याला जरूर पाहायला मिळतील. नक्की तशी स्ट्रॅटेजी वापरावी लागणार आहे. एका बाजूला तुम्ही फक्त किल्ला गिरवायचा, दुसऱ्या बाजूला संधी द्यायची आहे. ज्याचे डोळे अगदी चेंडूला मोठ्या पद्धतीने पाहतायत, चांगली सेट झालेत, त्या विषयाला संधी दिली पाहिजे. फक्त विनीत सुद्धा जास्त डॉट नाही खेळला आतापर्यंत. तसं पाहता चांगली बॅटिंग आणि चांगला इथे खेचून मारलाय, हो झेल सोडलाय. झेल क्रमांक 3 मला तर वाटतं की अगदी संधी मिळाल्या त्या 3, परंतु तिन्ही पण झेल गेले, 2 तर हातातून गेले होते. आणि अशा जर तुम्ही झेल सोडली तर तुम्ही सामना जिंकू शकत नाही. मग तुमची धावसंख्या 100 असो की 150 असो योग्य सर, तुम्ही नक्कीच सामना इथे गमावू शकता. आणि तुषार पूर्णपणे बघा त्याचे खांदे सुद्धा झुकलेले आहेत की आपले फिल्डर काय करतायत, मला बॅकअप मिळत नाहीये. धावसंख्या 28 वरती पाहतो आपण. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. हो, निश्चितपणे आपण जर पाहिलं तर फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये आज जास्तीत जास्त चुका पाहायला मिळत आहेत बाबगाव संघाच्या वतीनं, आणि त्याचा मात्र कुठेतरी नुकसान होतंय. सरळ बॅट लॉप केलाय आणि चेंडू त्याला सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. जे 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपण पाहू शकाल 61 धावांचा पाठलाग करत असताना 32 धावा आपण पाहत आहोत. म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये विजयासाठी
29 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे अजूनही जर येणाऱ्या भाटामध्ये जर पाहिलं तर बाहुबली सुधीर पाटीलचं येणं बाकी आहे, कुमार रणदीवचं येणं बाकी आहे, ज्याने एक काल गाजवलाय हे सुद्धा आपण विसरू शकणार नाहीये. परंतु ज्या पार्टनरशिपची आवश्यकता होती टीम स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाला, ती पार्टनरशिप सध्या आता मात्र कार्यसर आपण जर पाहिलं तर डेव्हलपमेंट होत आहे. हो नक्कीच चांगली पार्टनरशिप झाली. जरूर काय विचार केला तर हाफ इज डन हिअर. अर्ध लक्ष गाठलेलं आहे आणि अर्ध्या षटकामध्येच गाठलं. अगदी बरोबरीमध्ये सामना सुरू आहे. जर या षटकामध्ये काही झटके जर दिले, एक दोन जर विकेट प्राप्त केले तर कदाचित पारडं जड करू शकतो मेहरीन बापगाव संघ. परंतु तसं पाहता आतापर्यंत चित्र असं पाहायला मिळतं की दोन्ही संघ बरोबरीने चाललेत. अगदी कोणी पण आघाडीवरती नाही, कोणी पण पिछाडीवरती नाहीये. दोन्ही उमेदवार अगदी बरोबरीमध्ये आहेत. आता कुठल्या पेट्या फुटतील ते महत्त्वाचं आहे. जरूर सध्या 2 पेट्या फुटलेल्या आहेत, 2 पेट्या फुटायच्या बाकी आहेत. परंतु त्या पेट्यामध्ये पाहूया कुठल्या सगळ्यात जास्त मतं तिथे मात्र पडतील. कारण 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी 29 धावांची गरज असताना गोलंदाज शालिक भोईर राऊंड द विकेट मारा करतोय. पहिल्या चेंडूवरती फटका हवेत केला, लॉंग ऑन वरती तुषार भंडारी आहे आणि त्यांनी सांगितलं की याप्रमाणे झेल पकडायचे असतात आणि त्यांनी पकडला आणि अखेर विशाल पाटीलच्या खेळीवरती अंत लावला गेला. तर जसं आपण उल्लेख केलेला की विकेट नितांत गरज आहे आणि ते विकेट प्राप्त केली. अखेरीस पाहिला आपण गोलंदाज शालिकने अगदी ओरपीच चेंडू दिला होता. फटका मारण्यासाठी निमंत्रित केलं बॅट्समन विशालला आणि काही चूक न करता तुषार या स्ट्रॉंग खेळाडूने तो झेल पकडला. त्यांनी सुद्धा दाखवून दिलं की झेल असे पकडायचे असतात. हा योगीने चांगला उल्लेख केला. नकळतपणे कॉमेंटेटर सुद्धा तुम्हाला काहीतरी सांगत असतात, याची सुद्धा तुम्ही जाण ठेवली पाहिजे. आणि काही गोष्टी नक्कीच काही खेळाडू योगी सर आत्मसात करत असतात. जेव्हा आपण इथे त्यांचं आपण एखादा उल्लेख करतो किंवा प्रशंसा करतो किंवा त्यांचा कमीपणा सांगत असतो, त्यावेळेला खेळाडूने सुद्धा ते ऐकायचं असतं. तसं ऐकलं गेलंय आणि अगदी जबरदस्त सामना बनतोय. कारण विकेट प्राप्त केली ती सुद्धा विशालची, जो पूर्णपणे आग ओकत होता. चांगला धावांचा त्यांनी सडा टाकला. नवीन बॅट्समन मैदानामध्ये सुधीर पाटील. फुल टॉस, खराब शॉट सिलेक्शन. बघा मोमेंट प्राप्त होते, झालंय सुद्धा. क्या बात आहे, सेकंड इन अ रो आणि नोचा इशारा पंचांचा. फुलर लेनचा चेंडू होता तो आणि ते नो दिल्यामुळे विकेट तिथे रनआउटच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे. काय म्हणतात बघा यालाच म्हणतात की एक तुम्ही संधी गमावली तर दुसरी तुम्हाला देव देत असतो. त्या संधीचं तुम्ही सोनं केलं पाहिजे. याला म्हणतात प्रसंगावधान, प्रेजेस ऑफ माइंड तिथे राखलं आणि झेल नाही मिळाला म्हणून काय झालं, आम्ही दुसरी इथे चान्स घेतली आणि ते चान्समध्ये बरोबर इथे अगदी विकेट प्राप्त केली. ते म्हणजे जसे ज्या पावलांनी सुधीर पाटील आले त्याच पावलांनी परत जात असताना मस्त पद्धतीने इथे मोमेंटम प्राप्त झाले. योगी सर बघा आधीचं विकेट प्राप्त केलं, तुषारने झेल टिपला आणि लगेचच इथे आता लय मध्ये आला आहे संघ म्हणजे मेहरीन बापगाव संघ. 2 लागोपाठचे धक्के लागले ते मकरंद स्पोर्ट्स मुठवल संघाला. जरूर आपण पाहू शकला ती संधी होती सुधीर पाटीलला, फुलटच होता त्याच्यावरती जरूर तो मोठा फटका खेळू शकला असता. परंतु नवीन फलंदाजाला मात्र एवढं इझिली नाहीये की तुम्ही आलेल्या प्रत्येक चेंडूवरती तुम्ही मोठा फटका खेळू शकता आणि तेच बाब तिथे घडली गेली. परंतु पंचांनी जरूर बीमर नो बॉल घोषित केला. परंतु रनआउटच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी बाहुबली सुधीर पाटील शून्यावरती बाद झाला. नवीन फलंदाज संजय आलाय नेट नंबर 6 या क्रमांकावरती. परंतु पुढील चेंडू फिरिट आहे, त्याच्यावरती एखादा मोठा फटका जर आला तर मात्र पुन्हा एकदा जो मोमेंटम आहे तो मात्र शिफ्ट होऊ शकतो टीम मुठवल संघाच्या बाजूने. परंतु तो मोठा फटका विनीतच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळू शकेल का. शालिक भोईर राऊंड द विकेटनं मारा करतोय, दूर उठवण्याचा प्रयत्न, चेंडू त्याला ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरून. पंचाचा इशारा मात्र पाहू शकाल, वाईटची खून दर्शवत असताना अतिरिक्त धाव त्या मात्र आपण पाहतो खर्च करतोय गोलंदाज शालिक भोईर. म्हणजे असं नाही की फलंदाजावरती दडपण आहे, गोलंदाजावरती सुद्धा आपल्याला दडपण पाहायला मिळतोय. हो नक्कीच बचावात्मक चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता, पण तो असे बचाव करून चालणार नाहीये. तुम्ही अगदी न डगमगता बॉलिंग केली पाहिजे. तुम्ही निमंत्रित केलं पाहिजे फलंदाजाला फटके मारण्यासाठी. तुम्ही बचाव करू शकत नाही, फलंदाज तुम्हाला फॉलो करू शकतो. हा फ्रीट कंटिन्यू होता, परंतु बघा फ्रीटचा चेंडू सुद्धा डॉट काढला गोलंदाजाने. जरी वाईटचा आपण अवांतर पाहिला तरी सुद्धा त्यांनी एक्स्ट्रा देऊन सुद्धा डॉट काढला. धावसंख्या इथे 34 वर आहे. अजून जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे 10 चेंडूंमध्ये. जबरदस्त सामना. टी4 टॅट जसं तसं उत्तर देण्याचा प्रयत्न करताय. तिथे फुल टॉस आणि स्विंग केलाय आणि फाटवला मिड विकेटच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार.
आणि जरूर ज्या फटक्याची मात्र नितांत आवश्यकता होती तो फटका मात्र अखेर विनीत पाटीलच्या बॅटमधून पाहिला आपण. वेलकम योगेश्वर. आणि या संघाची धावसंख्या पाहू शकाल आता मात्र आय थिंक 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 21ची आवश्यकता आहे. म्हणजे हे 3 चेंडू फार निर्णायक असणार आहेत कारण हा जो षटक पाहतो आपण अगदी पॅनल्टीवर षटक सध्या सुरू आहे. नक्कीच अगदी सी फुलर लेनचा चेंडू दिल्यानंतर अशा प्रकारची आक्रमकता दाखवेलच फलंदाज विनी. तो पूर्णपणे सेटल झाला आणि बॅटची कडा पुन्हा एकदा चेंडू तिथे झेल कॅरी झाला होता पण तो झेल काय तिथे मिळत नाहीये. मला तरी वाटतं इनिंगमध्ये हातातले 3 झेल सोडले. एक तर पडता पडता झेल उचलायचा होता अज्जूला पण तो तिथे होऊ शकत नाही. बघा काय सामना सुरू आहे योगी सर. एक चांगला फटका येतो त्यानंतर चांगली तुम्हाला पर्वणी सुद्धा मिळते परंतु ती तुम्ही गमावताय. जणू काय तुम्ही सामना गमावण्याच्या दिशेने वाटचाल करताय की काय बाबा संघ जर आपण त्याचं प्रदर्शन पाहिलं तर योगी सर. आज जास्त चुका फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये पाहायला मिळत आहेत. त्या चुका तुम्हाला सुधारावं लागते. पुन्हा बॅटची कडा विकेटच्या भूमिकेमध्ये पाहू शकाल. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये योगेश पाटील आहे. चांगलं चिडूला मात्र त्या ठिकाणी कलेक्शन करतोय आणि आता मात्र पाहू शकाल समीकरण 7 मध्ये 20 धाबांची आवश्यकता. जबरदस्त सामना 61 धाबांचा पाठला करत असताना सध्या आपण पाहू शकाल 41ला 3 विकेट सध्या आपण पाहत आहोत. ज्याप्रमाणे स्थिती सध्या मुठवल संघाची आपण धावफलकावरती पाहतोय. हा चेंडू फार निर्णायक असेल शालिकसाठी त्याचप्रमाणे मुठवल संघासाठी. हो खेचून मारलाय फटका हवेत केलाय. जो अंतर प्राप्त करण्याचा त्याचा निर्धार होता तो अंतर मात्र कापता आला नाही आणि पुन्हा झेल ड्रॉप अगदी काऊ करण्याच्या दिशेने आणि ही चूक आता मात्र पाहू शकाल राहुल मेहरच्या वतीने केली गेली आणि फलंदाजाने तब्बल 2 धाबा पूर्ण केल्या गेल्या. झेल घेणं अपेक्षित होतं. त्या ठिकाणी आपण जर त्याची बॉडी लँग्वेज बघितली राहुल मेहरची तर तो झेल घेता घेता त्याचं काहीसं मन होतं ते पायांकडे होतं. त्याचा जो आपण बॉडीचा स्टान्स बघितला शरीर भाषा ते सांगत होते की त्याचं इकडे त्याला एक भीती होती की माझा पाय स्पर्श तर होणार नाही ना बाउंड्री लाईनला. आणि त्या कारणाने त्याचा कॉन्फिडन्स लेवल तिथे कमी पाहिला आपण. तो झेल इथे सोडला गेला. धावसंख्या इथे 2 पुढे सरकत असताना पोहोचलेली आहे आतापर्यंत ती म्हणजे 43 वर. म्हणजे 2 षटकात योगी सर 32 होत्या. ह्या षटकामध्ये किती झाल्या 43. म्हणजे या षटकामध्ये इथे आपण पाहिलं तर 11 धावा इथे आलेल्या आहेत. म्हणजे काहीसा इथे थोडासा बॅकफूटवरती गेला आहे मकरसोबत मुठवल संघ. पण तरीसुद्धा टेनिस क्रिकेटमध्ये आपण ह्या धावा होताना अनेक ठिकाणी पाहिलेल्या आहेत की ह्या 6 चेंडूंमध्ये आता जिंकण्याची गरज आहे. ती म्हणजे आपण पाहतो की 18 धावांची गरज आहे टीम मकरसोबत मुठवल संघाला. अजूनही सामना बनलेला आहे योगी सर. सामना थोडासा फक्त मेरकडे झुकला आहे या षटकाचा विचार करता. कारण या षटकामध्ये जर 15 धावा वगैरे आल्या असत्या तर मे बी पारडं जड झालं असतं मकरसोबत मुठवलचं. पण तिथे सामना थोडासा किंचितसा 25% मी बाजू मांडतो ती म्हणजे याची मेहर बाबगाव संघाची 25% झुकलेला आहे. याचा अर्थ असं नाही की मकरन स्पोर्ट्स मुठवल संघ स्ट्रॉंग आहे. फक्त 25% पारडं जड झाले मेहर बाबगाव संघाचं. पण या 6 चेंडूंमध्ये आता काय घडेल ते महत्वाचं आहे. आणि बॉलिंग मार्गवरती मिस्टर विक्रम आहे. परंतु आपण हे सुद्धा विचारून चालणार नाही. सलामीवीर बॅटर विनीत पाटील सध्या खेळपट्टीवरती आहे. त्याच्या सोबतीला पाहिजे तर संजय आहे. दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे आणि त्या क्षमतेनुसार तुम्हाला कामगिरी करावं लागेल. हा फटका मिस टायमिंग आहे. चेंडू भरपूर वेळ हवेत गेला. सेफ लँडिंग झाला आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 मध्ये विजयासाठी 14 धाब्यांची गरज. सन्माननीय जागा राखील या स्पर्धेमध्ये आपण पाहताय. स्पर्धा सावरदेव चषकाची आहे. लाख मोलाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, परंपरेची स्पर्धा, किरोलीची आणि स्पर्धा पाहतो आपण गणेश बजागे आणि साई बजांगींची स्पर्धा इथे गाजते. पहिल्या दिवसामध्ये टाळा प्राप्त करतो या ठिकाणी बघा गोलंदाज. चांगला चेंडू काढलाय. कमबॅक करणारा चेंडू टाकला. धावसंख्या 47 आहे. अजून जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक आहे 4-14 समीकरण मकरन मुठवलसाठी. विक्रम चांगला आय थिंक स्विंग प्राप्त करतोय कारण तसंही पाहिलं तर तो लेफ्ट आर्म बॉलर आहे. राऊंड द विकेट मारा करतो आणि चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने मात्र तो वलवतोय. इथे मात्र जास्त टर्न झालं आणि त्याचवेळी पाहू शकाल पंच भुयाळ सरांचा मात्र या ठिकाणी वाईटचा इशारा आमच्याकडे मात्र दिला गेला. अतिरिक्त धाव तिथे मात्र या ठिकाणी गोलंदाज विक्रमने ही कर्ज केली. या क्षणाला मात्र प्रत्येक धाव तुम्हाला वाचवणं गरजेचं असतात. परंतु कुठेतरी फलंदाजाच्या अगदी झोनमध्ये चेंडू द्यायचा नाही या निर्धाराचं सध्या गोलंदाजी करतो. परंतु फलंदाज फटके बनवण्याचा प्रयत्न करतायत परंतु एलिव्हेशन टायमिंग प्रॉपर जुळत नाहीये आणि त्यातमुळे मात्र सिंगल धाव तिथे कंप्लीट केली गेली आणि सिंगल धावेवरती आता मात्र समाधानी राहावं लागेल. म्हणजे आता मात्र एक कॅल्क्युलेशन क्रिकेट तुम्हाला इथे खेळावं लागेल.
किमान 3 चेंडूमध्ये 2 षटकार मारावं लागतील. हो नक्कीच. मागच्या सामन्यात जर पाहिलं आपण समीकरण तर ते 7-14 असं होतं, नंतर ते 6-13 वरती आलं होतं आणि तसंच जुळतं मिळतं तो समीकरण पाहतो. पण या ठिकाणी चेंडू कमी आहेत, 12 धावांची गरज आहे 3 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी टीम मकरंद स्पोर्ट्स मोटवाल संघाला. ह्या चेंडूमध्ये मोठा फटका जर आला तर विजयाची आशा उंचावेल मकरंद स्पोर्ट्स मोटवाल संघाची. निश्चितपणे आज संजयला मात्र हिरो बनण्याची संधी आहे, परंतु चेंडू पडल्यानंतर पाहू शकाल या ठिकाणी पंचांचा इशारा आमच्याकडे मात्र दिला जातोय वाईटच्या स्वरूपात. परंतु पंचाने मात्र निर्णय पुन्हा रिटर्न केला, कारण चेंडू आणि बॅटला स्पर्श झाला होता. म्हणजे आता मात्र 2 मध्ये तुम्हाला 2 ठोकायचे आहेत षटकार. स्पिनलेग पंचाची चांगली नजर पाहिली आपण. दैवत वेलीकर सरांनी लगेच दर्शवलं सरांना की खुणवलं की बॅट कट आहे, आपण वाईट देऊ नका. 2 मध्ये 12. ओ आडव्या बॅटचा प्रहार होत नाहीये, चेंडूला खाली ठेवतोय गोलंदाजाने. इथे विक्रमने विक्रम केलाय आणि सामना आपल्या बाजूने झुकवलाय सुद्धा. जसं आपण बोललो की 25% झुकलाय, आता 75% झुकलाय योगी सर. आज तेजेश पाटील नाही, आज संघामध्ये देवेंद्र सुद्धा नाही आणि त्यांची आज उणीव मात्र स्वर्गीय मुठवल संघाला मात्र या ठिकाणी मकरंद मुठवल संघाला मात्र भासली गेली. शेवटचा चेंडू होता, हो केला चेंडू चाललाय पाठीमागे अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी परत स्पर्धेच्या तुम्हाला पाठीमागे जावं लागेल, कारण तुम्ही हा सामना गमावला. कॉंग्रॅच्युलेशन बालरामजी मेहर, अभिनंदन टीम मेहर 11 भापगाव. देऊया आपण लगेचच या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार, ज्यांनी पाहू शकाल सलामीला येऊन अतिशय चांगली कामगिरी केली आणि तब्बल 60 धावांपैकी वैयक्तिक 29 धावांचं योगदान दिलं. फक्त 10 चेंडू फेस केले, 3 चौकाराचा समाविष्ट, 2 षटकाराचा समाविष्ट होता. आणि तो खेळाडू आहे मिस्टर राहुल मेहर. झेल सोडून सुद्धा सामना जिंकून दाखवला, हे कॉन्फिडन्स महत्वाचं पाहिलं आपण. यालाच म्हणतात की कधी सोडायचे नसते, जिद्द कधी पण सोडायची नसते, सामन्यामध्ये हार मानायची नसते. झेल सुटले म्हणून काय झालं, तुषारनी जिथे झेल टिपला त्यात सामन्याचं मोमेंट पूर्णपणे चेंज झालं होतं. पण तो सॉलिड इथे षटक हाताळला गोलंदाज विक्रमने, कारण टेनिस क्रिकेटमध्ये ह्या धावा होत असतात. शेवटच्या षटकामध्ये ज्या पाहिजे होत्या 6 मध्ये 18, पण तो त्या 18 धावा होऊ दिल्या नाहीयेत. गोलंदाज विक्रमने या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ठरला मिस्टर राहुल मेहर, ज्यांनी झेल सोडला होता तरी सुद्धा बॅटिंगच्या जीवावरती तो ठरलाय या सामन्याचा हिरो मिस्टर राहुल मेहर. चला थोडंसं फास्ट आहे राहुल. जरूर तुम्हाला या ठिकाणी या सामनावरील पुरस्कार आपण वितरित करू. पाहुण्यांच्या शुभ हस्ते एका मॅन ऑफ द मॅचसाठी तब्बल 3 पारितोषिक आपण देत आहोत. काही एकविरा प्रतिष्ठान, संस्थेची विद्यमान संस्थापक अध्यक्ष आणि माजी उपसरपंच मदनशेठ दत्तू जाधव अर्थात MD यांच्या वतीने आपण ट्रॉफी देत आहोत. मी सन्माननीय रघुनाथजी बजागे आपल्यास विनंती करतो की आपण पुढे या, आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी वितरित करा. त्यानंतर भावेश गणेश बजागे यांच्याकडून आम्हाला ब्रँडेड कॅप लाभलेली आहे. मी प्रशांत बजागे आपल्यास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ही कॅप आपण वितरित करायची आहे. आणि आज एज अ VIP म्हणून या स्पर्धेमध्ये त्यांची आज उपस्थिती आपण पाहत आहोत. आणि तदनंतर माजी सरपंच आमनेपाड्याचे सन्माननीय प्रदीप चंद्रस पाटील यांच्याकडून आम्हाला शीतपेय लाभलेला आहे. सन्माननीय मारुतीजी घरत आमचे किरोली गावची ज्येष्ठ समाजसेवक आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत शीतपेय अर्थात कोल्ड्रिंक्स. वेल प्लेड राहुल. आणि जरूर तुम्हाला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया आपण आजच्या दिवसातील 3ऱ्या सामन्याकडे. रुद्र स्पोर्ट्स सांगे विपक्ष जय हनुमान खांडवल व अशी लढत तुम्ही पाहणार आहात. नाणेफेकी जिंकलेली आहे रुद्र स्पोर्ट्स सांगे संघाने. आणि कॅप्टनने चांगलं मनोगत व्यक्त केलं की जरूर आमचा संघ बागपुटला जरूर आहे, परंतु कुठेतरी आमचे बॅड लक चालू आहे. परंतु क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, लकपेक्षा जर तुम्ही चांगला आपल्या खेळावरती जर लक्ष केंद्रित केलं तर जरूर तुम्ही पुढे यशाची पायरी चढू शकता. आणि या सर्व गोष्टी आता सांगण्याकरिता आता कॉमेंट्री बॉक्स